नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, भारतातील 8 करोड कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. खात्यात येणार 52,000 रुपये. काय प्रकरण जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, पगारातून पीएफ कापला जात असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओच्या कॅरिडोर मधून ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर येते. सुरू असलेल्या चर्चेनुसार केंद्र सरकार यावेळी कर्मचाऱ्यांना व्याजदरांबाबत काही आनंदाची बातमी देऊ शकते. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात वाढ अपेक्षित आहे, ज्याचा थेट फायदा तुमच्या ठेवीवरील व्याजावर होणार आहे. काय आहे प्रकरण, सविस्तर जाणून घ्या. 2025-26 या नवीन आर्थिक वर्षासाठी ईपीएफओ तुमच्या पीएफ खात्यावर 8.75% पर्यंत व्याज देऊ शकते. गेल्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये 8.25% व्याज मिळाले होते. आता 0.50% वाढ झाली तर लाखो कर्मचाऱ्यांच्या खात्यात हजारो रुपये ज्यादा येतील. जानेवारीमध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. जर तुमच्या पीएफ खात्यात साधारणतः 6 लाख रुपये जमा असतील तर 8.25 वर साधारणतः 49,500 व्याज मिळेल. 8.75 वर साधारणतः 52,500 रुपये व्याज मिळेल. थेट 3,000 ते 5,000 जास्त मिळतील. 5 लाख बॅलन्स असल्यास 42,000 ते 44,000 पर्यंत व्याज अपेक्षित आहे. ही रक्कम दरवर्षी तुमच्या मुख्य रकमेत मिळून चक्रवाढ व्याजाने खूप वेगाने वाढते. सध्या देशात जवळपास 8 कोटी म्हणजे 80 दशलक्ष कर्मचाऱ्यांचे ईपीएफ खाते आहेत. सर्वांना एकाच वेळी हे जादा व्याज मिळेल. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्डाची बैठक लवकरच होईल, तिथे हा दर अंतिम मंजूर होईल. व्याज कधी आणि कसे खात्यात येईल तेही लक्षात घ्या. मित्रांनो, दरवर्षी मार्च-एप्रिल मध्ये ईपीएफओ गेल्या आर्थिक वर्षाचे व्याज सर्वांच्या खात्यात जमा करते. तुम्ही पासबुक मध्ये इंटरेस्ट क्रेडिट म्हणून ही रक्कम पाहू शकता. एकदा जमा झाली की ती कधीही काढता येते किंवा निवृत्तीपर्यंत वाढत राहते. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.